नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. तर मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा पितृदोष वगैरे असेल, तर मग आपण अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि काही सेवा करायची आहेत. त्यापैकी मग ही जी सेवा आहे, हा जो उपाय आहे, म्हणजेच की गाईला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते आणि मग आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तो पण दूर होण्यास मदत होतो. तर मग त्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे आपण गाईला खायला घातल्यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अमावस्या आल्यानंतर आपण पितरांचे तर्पण करतो, पिंडदान करतो किंवा श्राद्ध वगैरे मग आजच्या दिवशी आपण करतो. यामुळे काय होतं की आपलं पितर मग खुश होतो, म्हणजेच की पितर आपल्यावरती नाराज असेल तर मग पितरांना खुश करण्यासाठी आपण सेवा उपाय करतोच. त्याचप्रमाणे मग दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होण्यासाठी आपण काही ना काही सेवा उपाय करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपण, आता आपल्या घरात एखादी व्यक्ती खूप म्हणजे व्यवसाय वगैरे करत असेल, तर मग त्या व्यक्तीला सतत काय ना काय अडचणी येत असतील पैशाच्या, तर मग त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे आपल्याला, अंघोळ करत असताना म्हणजेच की अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आहे आणि मग 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग थोडेसे काळे तीळ टाकून मग ते पाणी स्नान करण्यासाठी मग त्या व्यक्तीला द्यायचं आहे. ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील जर पितृदोष वगैरे असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता असेल तर मग ती निघून जाण्यास मदत होते आणि मग त्या व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते. मग त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचे तोरण लावायचे आहे आणि मग उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे व ज्यावेळेस आपण हळदीचे लेपन करू उंबरठ्यावरती, त्यावेळेस मग तिथे एक कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. ज्याप्रमाणे की श्रीकृष्णाचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो, त्याचप्रमाणे मग आपल्याला पिंपळाच्या झाडाची पण आजच्या दिवशी पूजा करायची आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील म्हणा नकारात्मकता, दरिद्रता म्हणजेच की पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. मग हा जो उपाय आहे म्हणजेच की काही गाईला वस्तू खायला घालायच्या आहेत, तर मग त्या कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत, ज्यावेळेस आपण घरातील देवपूजा वगैरे करू त्यानंतर मग आपल्याला गाईला या वस्तू खायला द्यायच्या आहेत. तर मग काय करायचं आहे, मग आजच्या दिवशी आपल्याला एक चपाती बनवायची आहे. मग ती चपाती मीठ न टाकता चपाती बनवायची आहे, ज्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद आपला गुरुग्रह बळकट करते आणि मग आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते, म्हणून मग थोडीशी हळद टाकून चपाती बनवायची आहे. आणि मग काय करायचं आहे, जी चपाती बनवली आहे त्यावरती थोडेसे मग काळे तीळ तुम्ही मग असतील तुमच्याकडे तर मग तुम्ही काळे तीळ टाकायचे आहे. जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर थोडासा भात त्यावरती, म्हणजे जेवढा भात तुम्ही थोडासा शिजवला असेल, जेवढा गाईला तुम्हाला खायला द्यायचा आहे तेवढाच भात शिजवायचा आहे आणि मग तो भात घरातील इतर कोणीही न खाता तो फक्त गाईलाच द्यायचा आहे आणि मग तो भात चपातीवरती ठेवायचा आहे आणि मग त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि मग नंतर काय करायचं आहे की थोडंसं तूप असेल तुमच्याकडे तर मग तूप पण त्यावरती टाकायचं आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू गाईला खायला द्यायला जाणार असाल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की जात असताना 3 केळी घेऊन जायचे आहेत आणि मग एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. आणि मग आता तुमच्या जर घरी गाय असेल तर तुम्ही हा उपाय घरीच करू शकता आणि मग घरी जर गाय नसेल तुमच्या तर मग त्यावेळेस मग तुम्हाला गोशाळेत जायला लागले तरी पण तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर मग गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि मग गाईची पूजा वगैरे करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग जे तुम्ही चपाती घेऊन गेला आहात तर मग ती चपाती मग गाईला खाऊ घालायची आहे. आणि मग गाईला चपाती खाऊ घातल्यानंतर मग गाईच्या 3 फेऱ्या मारायच्या आहेत आणि मग फेऱ्या मारून झाल्यानंतर म्हणजेच की प्रदक्षिणा घालायची आहेत. मग त्यानंतर काय करायचं आहे, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती मग गोमातेला सांगायचं आहे. आता जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याबद्दल मग गाईच्या पाठीवरती हात फिरवणं तुम्हाला शक्य होत असेल तर मग हात फिरवून सांगू शकता किंवा मग गाईच्या पुढे मग तिथे बसून मग तुम्ही जी पण काही इच्छा असेल मग ती इच्छा मग गोमातेला सांगायचं आहे.
आणि मग त्यानंतर थोडा वेळ तुम्ही जे 3 केळी वगैरे घेऊन गेला आहात तर मग 3 केळी पण खायला द्यायची आहे. आणि मग गाईचं वासरू जर तिथं असेल तर मग गाईच्या वासराची पण पूजा करायची आहे. आणि मग त्या वासराला पण तिथे जर हिरवा चारा वगैरे असेल तर मग तो हिरवा चारा पण खायला द्यायचा आहे. ज्यामुळे काय होईल की मग तुमच्या घरातील म्हणा किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष वगैरे असेल किंवा सतत काही ना काही पैशाच्या अडचणी येत असतील तर मग त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय करून झाल्यानंतर सरळ घरी यायचं आहे आणि मग मध्ये रस्त्यामध्ये कुठेही न थांबता किंवा कोणाशीही न बोलता सरळ यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवून मग तुम्ही तुमची जी कामं आहेत तर मग ती इतर कामं तुम्ही करू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय पुरुषांनी केला तरी चालेल. आणि मग जर घरात तुमच्या सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. कारण आपल्याला गोमातेची पूजा करायची आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात, त्यामुळे मग आपल्याला गोमातेला हात लावता येणार नाही. त्यामुळे मग हा उपाय जर तुम्हाला आता ह्या अमावास्येला करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही पुढील महिन्यात जी अमावास्या येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, आजच्या दिवशी आपण मग काळ्या तिळाचा पण उपाय करायचा आहे. म्हणजेच की पितरांची पूजा केल्यामुळे मग आपल्या घरातील पितृदोष दूर होतो. तर मग काय करायचं आहे, सतत पैशाच्या अडचणी वगैरे निर्माण होत असतील तर मग त्यावेळेस पण त्या घराला लागलेल्या दोषामुळे पण ह्या अडचणी म्हणजे पितृदोष असल्यामुळे पण ह्या अडचणी निर्माण होतात. मग एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पांढऱ्या रंगाची 5 फुलं टाकायची आहेत त्या पाण्यामध्ये. आणि मग दक्षिण दिशेकडे म्हणजेच की दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे मग ते जे पाणी घेतलं आहे तुम्ही मग ते जल मग अर्पण करायचं आहे दक्षिण दिशेकडे. यामुळे काय होते की मग आपल्या घरातील पितृदोष असेल तर मग त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होण्यास मदत होते. आणि मग तुम्हाला जर शक्य झालं तर मग दिवसभरातून तुम्हाला शेणाची गौरी वगैरे भेटली तर मग त्यावरती काय करायचं आहे, 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि मग थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकून मग हा उंबरठा जो आहे मेन तुमच्या घराच्या दरवाजाचा, तिथे मग ती गौरी वगैरे ठेवून मग त्या सगळ्या वस्तू मग त्या गौरीवरती मग जाळायच्या आहेत. यामुळे काय होते की मग घरातील नकारात्मकता पण निघून जाण्यास मदत होते. आणि मग पितृदोष असेल तर मग पितृदोष पण दूर होण्यास मदत होते. कारण काळा तीळ हा आपल्या पितरांना जास्त प्रिय असतो आणि मग घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मग हा उपाय तुम्ही ह्या सेवा अमावस्येच्या दिवशी म्हणजेच की आवर्जून तुम्ही ह्या सेवा करू शकता. ज्यामुळे काय होईल की आपल्याला आपल्या पितरांची सेवा केल्यामुळे मग आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभतो. तर हा जो उपाय आहे तर आवर्जून करून बघा. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.